तर एकेकाळी शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या परभणीचे खासदार आहेत संजय जाधव आणि संजय जाधव हे 3 वेळा या ठिकाणाहून खासदार आहेत आणि या गटाचा नेता म्हणून त्यांना घोषित केलं जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर संजय जाधव हे परभणीचे खासदार आणि ते या गटाचे प्रमुख नेते म्हणून त्यांना निवडलं जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर हे 6 खासदार कोण आहेत त्यांची नावं आपण पाहिलेली आहेत। हे सगळे 6 खासदार आता फुटलेले आहेत, त्यांचा जो गट स्थापन केला जाईल आणि आता ठाकरेंच्या संसदीय समितीची बैठक जी आहे ती संपलेली आहे। जवळपास 1.5 तास ही बैठक चाललेली आहे। त्यानंतर सगळ्यात आधी अनिल देसाई यामधून बाहेर पडले, तर आता संजय राऊत, राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत हे देखील बैठकीमधून बाहेर पडतायत। या बैठकीमध्ये पुढची काय नेमकी कार्यवाही करायची या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। तसंच हा गट या गटाला मान्यता देऊ नये अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे, ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची बैठक संपली आहे। तर कारणे दाखवा नोटीस पाठवली जाणार असं अनिल देसाई यांच्याकडून आधीच सांगण्यात आलेलं होतं। आता या संसदीय दलाची बैठक संपल्यानंतर जे आता सध्या बैठकीत उपस्थित आहेत नेते त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची बैठक संपली, कारणे दाखवा नोटीस त्यांना पाठवली जाणार आहे असं अनिल देसाई यांनी सांगितलंय। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, या सगळ्या घडामोडींमध्ये हायलाइट्स काय आहेत? निखिला 1.25 तास साधारणतः ही बैठक जी आहे ती 128 जे शिवसेनेच्या संसदीय दलाचं पक्षाचं कार्यालय आहे त्या बैठकीमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने मुद्दा हाच होता की जे 6 खासदार अनुपस्थित राहिलेले आहेत बैठकीला त्यांच्यावरती कशा पद्धतीने कायदेशीर कारवाई करता येईल या सगळ्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। निखिला, जी सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळते त्या माहितीनुसार या बैठकीमधनं अरविंद सावंत यांनी तातडीने नोटिसा ज्या आहेत त्या तयार केल्या गेल्या आहेत। म्हणजे अरविंद सावंत हे लोकसभेतील गटनेते आहेत पक्षाच्या आणि त्यांच्याकडे ही नोटीस तयार केली गेलेली आहे आणि काही वेळामध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये किंवा काही तासांमध्ये ही जी नोटीस आहे ती प्रत्येक खासदाराला त्यांच्या मेलवरती आणि त्यांच्या घरी दिली जाणार आहे आणि बैठकीला तुम्ही नेमकं अनुपस्थित का होता अशा पद्धतीची विचारणा जी आहे या नोटीसच्या माध्यमातून केली जाणार आहे। निखिला, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार फक्त 3 ते 4 ओळीचा मसुदा जो असेल तो या नोटीसमध्ये असणार आहे। तुम्हाला बैठकीसाठी निमंत्रण गटनेत्यांकडनं दिलं गेलेलं होतं, माझ्याकडनं दिलं गेलेलं होतं आणि तुम्ही व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे पक्षाच्या, म्हणून तुमच्यावरती का कायदेशीर कारवाई करू नये अशा असा सगळा जो आशय असेल तो या नोटीसमध्ये असणार आहे आणि ही नोटीस जी आहे ती पुढच्या काही मिनिटांमध्ये पाठवली जाणार आहे। बघावं लागणार आहे कशा पद्धतीने संजय राऊत प्रतिक्रिया देतात। आता बैठक जी आहे निखिला ती संपलेली आहे। नक्कीच धन्यवाद प्रमोद एकूणच माहितीबद्दल। तर बैठकीमध्ये गैरहजर असलेल्या खासदारांना नोटीस बजावली जाणार आहे। कारणे दाखवा नोटीस तयार करण्याचं काम आता सध्या सुरू आहे आणि अरविंद सावंत यांच्याकडनं ही नोटीस बजावली जाईल। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची बैठक 11 वाजता सुरू झाली होती। ही बैठक आता संपली, कारणे दाखवा नोटीस तयार करण्याचं काम बैठकीत सुरू होतं। फुटलेले हे 6 खासदार त्यांना आजच नोटीस पाठवली जाणार आहे। तर 2022 मध्ये जूनमध्येच म्हणजे विधान परिषद निवडणुकीमधूनच या सगळ्याला सुरुवात झाली होती आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला शिवसेना फुटली होती आणि तसाच योगायोग आता की आज विधान परिषदेसाठी मतदान होतंय आणि हे मतदान झाल्यानंतर त्या 6 खासदारांचा एक गट जो आहे तो स्थापन केला जाणार आहे अशी माहिती मिळते। तर हे फुटलेल्या 6 खासदारांचा जो गट स्थापन केला जाणार आहे त्यांचे प्रमुख नेते म्हणून संजय जाधव यांना निवडलं जाणार अशी माहिती समोर आलेली आहे। तर बैठकीदरम्यानच उद्धव ठाकरे यांचा अनिल देसाईंना फोन आलेला होता। सगळ्या घडामोडींची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आल्याची माहिती समोर येते। आता कारणे दाखवा नोटीस पाठवली जाणार, अनिल देसाई यांनी ही माहिती दिलेली आहे। ही संसदीय दलाची ठाकरे सेनेची बैठक संपली आहे। 1803 साली दिलेल्या खटल्याद्वारे मिळालेला आहे आणि ह्या ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अधिकाराअंतर्गत माननीय आपल्या पूर्वीचे सर्वोच्च न्यायालय चंद्रचूड साहेब आहेत, कृष्णा अय्यर आहे, जस्टिस भगवती आहे, या दिग्गजांनी केशवानंद भारतीचा निकाल असो, गोलकनाथचा निकाल असो, शंकरी प्रसादचा असो, मिनर्वा मिल्स असे विविध खटल्याद्वारे आपल्या प्रसिद्ध खटल्याद्वारे लँडमार्क डिसिजनद्वारे हे निर्णय दिलेले आहेत। त्याचाच वापर करून त्याचाच एक पर्याय आणि त्याची लिगसी पुढे चालून माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय ताबडतोब द्यावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। 10वा परिशिष्टची व्याख्या काय आहे? विलीनीकरण करून कारवाईपासून ते वाचू शकतात का?
विलिनीकरणाची व्याख्या पॅरा 4 मध्ये दिलेली आहे. विलिनीकरण म्हणजे आपल्या पक्षाचे दोन भाग असतात, एक संघटनात्मक पक्ष आणि एक संसदीय पक्ष. या दोन्हीमध्ये विलीन झालं पाहिजे. संघटनात्मक पक्ष आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये ब्लॉक अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषदचे पदाधिकारी, सदस्य, कॉर्पोरेशनचे, नगरपालिकेचे, इव्हन विधानसभेचे सदस्य सुद्धा हे संघटनात्मक बांधणी आहे त्यांची. आणि दुसरं म्हणजे आपली पार्लमेंटरीची बांधणी, म्हणजे पार्लमेंटमध्ये किती सदस्य आहे काय नाही, या दोन्हीमध्ये संघटनात्मक पक्षामध्ये व्हर्टिकल स्प्लिट जी आहे ती घडली पाहिजे, ती प्रूव्ह करता आली पाहिजे. आणि त्यामुळे मग हे विलिनीकरण, हे जर व्हर्टिकल स्प्लिट सिद्ध करता आली तर मग पुढची प्रक्रिया म्हणजे विलिनीकरण, जिथे 2/3 सदस्य विलिनीकरणाचा मान्यता मिळाली पाहिजे. आणि मग हा नवीन जो पक्ष स्थापन होईल, हा जसा बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये प्रयोग झाला, या पश्चिम बंगालमध्ये जो पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये फुटून निघालेला पक्ष आहे, त्या पक्षाने कुठल्या तरी एक त्रिपुराच्या कुठल्या तरी पक्षामध्ये TMC वगैरे वगैरे तिथे तो विलीन झाला. ही जी परफेक्ट प्रोसिजर वेस्ट बेंगालमध्ये झाली, तीच प्रक्रिया कायदेशीर आणि संविधानात्मक आहे. तसंच या प्रकरणात होईल असं मला वाटतं. पण पश्चिम बंगाल आणि आता ठाकरे गटाचे जे खासदार फुटले त्याच्यामध्ये फरक काय? नाही, पश्चिम बंगालमध्ये फुटलेल्या खासदारांनी त्यांचा एक वेगळा पक्ष स्थापन केला आणि त्यातले 2/3 सदस्यांनी मर्जर ऑप्ट केलं, म्हणजे मर्जरला मान्यता दिली विलिनीकरणाला. तसं पत्र त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना दिलं, अध्यक्षांनी त्यांना मान्यता दिली आणि तो नवीन झालेला पक्ष जो आहे त्यांनी एका दुसऱ्या पक्षामध्ये ते विलीन झाले. असंच आता याच्यामध्ये जो आपले शिंदेसाहेबांचा जो शिवसेना पक्ष आहे त्यामध्ये आता हे 6 सदस्य आहेत ते वेगळे